आता उड्या आणल्यात, एका बाईला साडी घेऊन दिली, त्यांचं वय कमी म्हणून सोडून दिलं, नाही तर एका गोळी शेंबड पाताळ करून टाकत होतं. काय करायचं, धरून यायचं का पकडून? आणि काय गाडी लायसन कुठे आहे तुमचं? तुम्ही गाडी लायसन दावत नाही, रोड टॅक्स भरत नाही, पिऊन गाड्या चालवत नाही. परवा दिवशी 2 बायांना कट आणलेलं गाडी. आई बरं आहे का? तब्येत वगैरे? तुम्हाला साडी आणली बाहेरची आम्ही. 35 किलोची साडी आणली लाडक्या बहिणीला, 13 किलोची नथ आणली, गळ्यात घालायला 2 टायर आणले जीसीबीचे. सोनं महाग झालं ना आता. नाव काय रे तुझं? आणि पप्पांचं लग्न झालं का अक्षय साहेबांचं? कधी? तू शाळेत लपडे काय केले? त्या माळ्याच्या पोरीला चावलं ना वर्गात तू? तुझ्या दाताचे ठसे कस काय गावले तर आम्हाला? त्या दोऱ्या ना त्याचा पाय बांधा कोथंबीरनं. पाव नाहीत का? म्हातारीला घेऊन जायचं बरं का. म्हातारीला घेऊन कसं आहे, त्यांना कॉल आलेला आहे, त्यांना मिलिटरी भरतीचा कॉल आलेला आहे, त्यांना कॅप्चर करणार आहे. त्यांच्यासाठी 250 किलोची बंदूक बनवलेली आहे, त्यांना बॉर्डरवर तैनात करायचं आहे. जेवण घरी पाठवायचे सुट्टीला, जेवणाला सुट्टीच मिळाला. कुठून आलाय तुम्ही? जामखेड, कर्ज जामखेड. दादाने बदली केली ना, आमचा मतदारसंघ आहे ना रोहित पवार, दादाने इकडे बदली केली. दादा म्हणले आपले सगळे शेतकरी लोकांचे हाल परिस्थिती बघा म्हणलेत, आणि काय म्हणले शेतकऱ्यांचं कर्ज माफी करायचे. शेतकऱ्यांचं कसं हाल आहे ते आपल्यालाच माहिती आहे. मालाला भाव नाही, काय नाही. आणि हे कांदे तुम्ही आहे ना कापून चिरून द्या म्हणलेत. गिरायकाला घरी गेलेले त्रास होतो, त्यांच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा पडतात, त्यासाठी कांदे तुम्ही मिक्सरमध्ये घालून द्या. पत्र्यापासून नाही का लावला एवढेच? नाही, यंदा घोळ झाला सगळा. पैशाला कमी नाही, खर्चाची वादित म्हणून तुमच्याकडे आलेले. काय केलं, 40 एकर ऊस लावला पात्रेवर, चुलीमध्ये मोटर बसवली, माळावर विहीर केली, आणि डांबरीवर 1300 टन भैमुख झाला माल. 1600 रुपये तासाने जीसीबीनं काम करायला लागलं. आणि सुनबाईचं काय चाललं? सुनबाई तुम्ही बोलत नाही, रुसले का तुम्ही? तुम्ही मालकांच्या पाया पडा, दाजींचा लय प्रेम आहे तुमच्यावर, पण तुम्ही घाबरत नाही. आमच्या दाजींना दम देता तुम्ही. 10 किलो वजन कमी झालं लॉकडाऊन बसून द्यायचे. बहिणीचा चेहरा कसा आहे, शिरी देवी सारखा, लक्ष्मी. आणि हुंड्याचे पैसे किती आणले होते तुम्ही? तुम्ही सारखा दम देता मालकांना हुंड्याच्या पैशासाठी. बरोबर आहे, बरोबर आहे. अजिबात दम द्यायचा नाही, नाही तर हुंडाबळीची केस करीन तुमच्यावर ना. आता शासनाची नेम बदलले ना, आता महिलावर केस होणार आहे. मग गरीब माणसाला सबसिडी दिली. हा, आता तुम्ही पिऊन काम करा. हा, पिऊनच काम करतो. चहामध्ये काय करा, निरमा टाका. PS आहेत, आमच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे बहिणीनं. हाय का रे, साहेबांची पोट साफ झाली पाहिजे. हो, खुर्ची द्या. हे इकडेच बसू या. मित्रांनो, बहुरूपी पोलीस ही जी प्रथा आहे ती लुप्त होत चालली आता. तर त्याचा तुम्हाला काही नमुना दाखवला. हे फुल कलाकार असतात आणि लोकांना हसवण्याचं काम करतात. तर हे काय म्हणताल तुम्ही, हे आपले कमी झालेत बहुरूपी, त्याच्याबद्दल? कसं आहे, ही पारंपरिक कला महाराजांच्या काळापासून आहे, शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे. आमचे पूर्वज होते बहिर्जी नाईक, उमाजी नाईक, हे त्यांच्या बशी आहे ना गुप्तेर खातं होतं. आणि महाराजांच्या कामगिरीमध्ये त्यांचा बी थोडा हात होता, का की प्रत्येक रस्ते गुप्त हेर नगा कुठून सैन्य येणार होते, दुश्मन येणार होते, हे त्यांना अगोदरच माहिती का समजत होतं ना. आणि बहिर्जी नाईक हे म्हणजे इतिहास आहे आपल्या महाराष्ट्राला, लय त्यांचं योगदान आहे. हा, या पोराचं लग्न करून टाका यंदा. हे आलं वयात आलं जरा. त्याला काय करा, आज हळद लावून ठेवा. उद्या नवरी येणार आहे, 350 किलोची आहे, आणि नवरी जिवंत आहे, वय कमी आहे, 92 वर्षाची आहे, 6 लिटर दूध देते. त्याला मग मिशा फुटायच्यात म्हणून ठेवलं. मिशा फुटले त्याला. काल त्याने दाढी केली. 2 वार कालती त्याची दाढी करायला. आणि तुमच्या डेहऱ्याला वाढले बरं का साहेब, हे परवानगी नाही, शासनाने परवानगी दिली नाही. ज्यांच्या डेहऱ्या वाढल्या त्यांचं सिजर करून टाकायचं काम घेतलं मी महाराष्ट्रभर. आणि मी कडक आहे, माझा नियम अटीले कडक आहे. माझ्याकडे 1 नंबरला हातकडी, 2 नंबरला सबसिडी आहे. दारू पिऊन बायको जे मार खाते त्याला 16,000 बक्षीस आहे. मी पण पहिलं PSI होता, आता हवालदार आहे, उद्या चपराशी होणार आहे. प्रमोशन व्हायला लागले. मग काम चांगले केलेत ना, आणि पैशाला कमी नाही, खर्चाचे वादेत. मी हवालदार आहे, बायको तहसीलदार आहे, सासरा कंगल बँकेचा मॅनेजर आहे, सासू उपाजी सरपंच आहेत. हा, मग सगळे कायदे आमच्याच घरात आहेत. आणि मी पण भेट नाही जिल्ह्यामध्ये, बायको शिवाय कोणाला भेट नाही. जय हिंद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक ठोका.